हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत। तर सर्वात पहिले आपण पेपर कटिंग पाहणार आहोत, त्याच्यानंतर ब्लाऊज पीसवर पॅटर्न ठेवून कसं कटिंग करायचं ते सुद्धा पाहणार आहोत। आणि बाही जी आहे ती 10 इंच आहे, तर ती कशी कटिंग करायची ते सुद्धा पाहूया। तर इथं बघा पेपर घेतलेला आहे आणि त्याची बंद बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवलेली आहे मी। तर बघा 14 इंच ब्लाऊजची उंची होती, तर त्याच्यात मी 1 इंच एक्स्ट्रा ॲड केलं आहे मार्जिंगसाठी आणि इथं मी 15 इंच ब्लाऊजची पूर्ण उंची घेतली आहे। आता बघा या पद्धतीने उंचीचं माप टाकून घ्यायचं बंद बाजूकडे। त्याच्यानंतर बघा इथं शोल्डरचं माप घ्यायचं आहे, तर मी इथं 5 इंच शोल्डर घेतलेलं आहे। तर पहा या पद्धतीने इथं 5 इंच आपण शोल्डर घेतलं। त्याच्यानंतर बघा जिथं शोल्डरचं माप टाकलेलं आहे तिथून खाली आपल्याला 5.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे, तर ते आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे। तर हे पहा या पद्धतीने व्यवस्थित चेक करायचं। त्याच्यानंतर आपल्याला इथं लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथं बघा आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे, तर छातीचा चौथा भाग इथं बघा 8.5 इंच आहे। तर हे 34 साईजचं ब्लाऊज आहे, तर 8.5 इंच इथं छातीचा चौथा भाग आणि त्याच्यात 1.5 इंच ॲड केलं तर इथं बघा 10 इंच आपलं इथं छातीची इथं घडी आलेली आहे। तर बघू शकता इथं 8.5 आणि 1.5 इंच, तर तुम्ही इथं 2 इंच मार्जिन सुद्धा घेऊ शकता। तर इथं मी 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे। तर हे बघा, तर हे आपलं इथं 10 इंच आलेलं आहे। तर ते छातीची घडी 10 इंच आलेली आहे, तीच आपण खालच्या साईडला टाकूया। तर पहा या पद्धतीने मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर बघा दोघं पॉईंट आपण या पद्धतीने जोडून घेऊया। आता इथं महत्त्वाचं आपल्याला मुंड्याचं माप आहे। तर बघा मुंडा कसा काढायचा, तर परफेक्ट मुंडा या पद्धतीने काढायचा। पुढचा जो मुंडा आहे तो 1 इंचावरती आणि पाठीमागचा जो मुंडा आहे तो आपल्याला 1.5 इंचावरती आकार द्यायचा आहे। तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला जिथपर्यंत आपण इथं बघा छातीचा चौथा भाग टाकलेला आहे तिथपर्यंत आपल्याला हा मुंड्याचे आकार काढायचे आहे। तर हे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने। आणि बघा तुमचे जर काखेमध्ये ब्लाऊज गोळा होत असेल तर तुम्ही पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तर तो इथं 1.25 इंच घ्यायचा आहे आणि पाठीमागचा जो मुंडा आहे तो 1.25 इंच इथं माप टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं मुंड्याचा आकार काढायचा आहे। तर हे बघा आता सर्वात पहिले आपण कटिंग करून घेऊया। तर इथं बघा मी पहिला जो मुंडा आहे म्हणजे पाठीमागचा जो मुंडा आहे तो इथं कट करत आहे पहिले। तर बघू शकता या पद्धतीने इथे लाईन ओढलेली आहे, आपण तेवढंच इथं आपल्याला कटिंग करायचं आहे। एक्स्ट्रा मार्जिन कुठलीही इथे कटिंग करायची नाही। आता इथे बघा डबल फोल्ड केलेला होता कापड, सॉरी इथं पेपर आपण, तर त्याला बघा पुढचा आणि पाठीमागचा भाग सेपरेट करून घेऊया। तर हा झाला आपला पाठीमागचा पार्ट, त्याला साईडला ठेवून देऊया। आता सर्वात पहिले इथं मुंड्याचे आकार कट करून घेऊया। पुढचा जो मुंडा आहे तो इथं आपण कट करून घेऊया। तर हे बघू शकता, तर ही महत्त्वाची स्टेप आहे पहिली। तर पुढचा पार्ट आपल्याला काढण्यासाठी पहिले पुढच्या मुंड्याचा आकार कट केला। त्याच्यानंतर बघा 2 इंच इथं गळा रुंदीचं माप टाकलेलं आहे आणि पुढचा जो गळा आहे तो इथं 6 इंच घेतलेला आहे। तर बघा मी शक्यतो ब्लाऊजचे कटिंग करत असताना पेपर पॅटर्नवरती मी 6 इंचचाच पुढचा गळा जो घेत असते, म्हणजे सर्व साईजसाठी एकच माप घेते। इथं उंचीला जर कमी असेल म्हणजे हाईटला कमी असेल एखादी बाई तर तिचं फक्त 5.5 इंचावरती इथं पुढचा गळा घ्यायचा आहे। आता खालच्या साईडला आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे। तर बघू शकता इथं मी 2.5 इंचावरती मार्किंग केलं। तर इथं लिहून घेऊया म्हणजे आपल्या लक्षात राहील। तर हे बघा इथून हे 2.5 इंच घेतलं मी क्रॉसपट्टीसाठी आणि फिटिंगच्या बाजूकडून बघा 2 इंच घ्यायचं आहे। तर हे सुद्धा मी सर्व साईजसाठी याच पद्धतीने पेपर पॅटर्न तयार करत असते। तर 2.5 आणि 2 इंच इथं मी क्रॉसपट्टीचं माप टाकत असते। तर हे पहा या पद्धतीने आकार देऊन द्यायचा। त्याच्यानंतर बघा फिटिंगच्या साईडहून आपल्याला 4.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे कटोरीसाठी। तर हे बघू शकता 4.5 इंच घेतलंय। तर पहा इथं 28, 30, 32 आणि 34 या 4 मापांसाठी 4.5 इंच घ्यायचं आहे आणि पुढची जी साईज आहे म्हणजे आपली 36, 38, 40, 42, 44 जी काय असेल पुढची, तर तिला इथं 5 इंच घ्यायचं आहे तुम्ही, कटोरीचं माप आहे ते। तर हे लक्षात ठेवायचं। आता बघा जिथे आपण 4.5 इंच मार्किंग केलं तिथं मी एक लाईन ओढून घेते, म्हणजे आपल्याला कटोरी
इथं काढायला सोपं जाईल. आता बघा इथून गळा आपण काढलेला होता तिथून वरती मी 1 इंचावरती मार्किंग केली आणि या पद्धतीने ही जी लाईन आहे ती मी तिरकस आखून घेते, म्हणजे आपल्याला कटोरी काढायला सोपं जाईल. तर बघू शकता इथं या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला आकार द्यायचा आहे. तर बघा किती परफेक्ट आलेला आहे आपला कटोरीचा आकार इथं. तर बघू शकता या पद्धतीने आकार काढायचा आहे कटोरीचा. आणि त्याच्यानंतर बघा इथं पुढचा जो गळा आहे तर त्याचा इथं आपल्याला आकार द्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने. तर हे झालं आपलं 34 साईजचं कटोरीचं ब्लाऊज आहे, त्याचं इथं आपण पेपर पॅटर्न तयार केलेला आहे. आता कटिंगसुद्धा पाहूया आपण. तर या पद्धतीने बघा आखून झालं आहे, कटिंग करून घेऊया. तर सर्वात पहिले इथं मी पुढचा जो गळा आहे तर इथं मी तो कट करत आहे. तर बघा या पद्धतीने. तर जेवढे आपण इथं मार्किंग केलेली आहे तेवढं इथं कट करायचं आहे, कुठलीही एक्स्ट्रा मार्जिन ॲड न करता. तर बघू शकता या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. इथे लिहून घेऊया म्हणजे आपण पुढचं जेव्हा ब्लाऊज कटिंग करणार तेव्हा आपल्याला लक्षात राहावं यासाठी. आता इथं आपण क्रॉसपट्टी काढणार आहोत वेगळी. तर इथं बघा 3.5 इंच मी इथं या साईडला मार्किंग केलं आहे. आता आपण बघा छातीची घडी 10 इंच घेतली होती, तर त्याच्यात बघा अर्धा इंच ॲड करायचं आहे. म्हणजे इथं 10.5 इंच मी घडी घेतलेली आहे क्रॉसपट्टीसाठी आणि या साईडला 3 इंच घेतलेलं आहे. म्हणजे 3.5 आणि 3ची इथं आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. हे पहा या पद्धतीने आकार देऊन द्यायचा. तर बघा इथं या पद्धतीने अर्धा इंच आपल्याला खालच्या साईडहून शिवण्यामध्ये जातं आणि वरच्या साईडने सुद्धा अर्धा इंच आपल्याला जोडण्यामध्ये जातं कटोरीसोबत. तर एवढी आपली क्रॉसपट्टी पुरत असते. तर यासाठी मी या पद्धतीने मी क्रॉसपट्टीची इथं कटिंग करत असते सर्व साईजसाठी. तर तुम्ही एकच जरी क्रॉसपट्टी काढून ठेवली तर सर्व साईजसाठी तुम्हाला घडी वाढवता येईल. आता आपण बघा इथं कटोरी कशी काढायची ते पाहणार आहोत. तर बघा गळारुंदी तुम्हाला आठवत असेल तर मी इथं 2 इंच घेतलेली होती. तर इथे 2 इंच गळारुंदी घ्यायची. त्याच्यानंतर 1.5 इंच इथं तिथूनच खालच्या साईडला घ्यायचं आहे बघा. आता 1.5 इंच जिथं आपण मोजलेलं होतं तिथं 4.5 इंच घ्यायचं आहे. इथं बघा 4.5 इंच जे घेतलेलं आहे आपण कटोरीसाठी जसं मोजलं होतं त्याच पद्धतीने इथं मोठ्या साईजसाठी 5 इंच घ्यायचं आहे. आता बघा 4.5 इंच जिथपर्यंत मी मोजलेलं होतं तिथून आडवी लाईन आहे ती मी इथं 7.5 इंचची इथं आखून घेतलेली आहे. तर हे पहा 7.5 इंच. आता जी लाईन आखलेली आहे तर तिला आपल्याला बघा इथं तिचं सेंटर काढायचं आहे. तर या पद्धतीने पट्टी फोल्ड केली मी आणि सेंटर काढून घेतला. आता 8.5 इंच वरून मोजायचं आहे आपल्याला. हे पहा या पद्धतीने 8.5 इंच जिथं येत असेल तिथपर्यंत हे पहा या पद्धतीने. तर ही जी कटोरी आपण काढत आहोत तर ही कटोरी दुसऱ्या साईजसाठी सुद्धा आपल्याला यूज करता येते. म्हणजेच की छातीचा माप जे आहे ते कोणाचं मोठं राहिलं तर आपण ही कटोरीसुद्धा दुसऱ्या साईजसाठी यूज करू शकतो. तर असं नाही की या साईजसाठी कटोरी यूज करता येते. तर जसं आपण ही 7.5 आणि 8.5ची कटोरी काढलेली आहे तर तुम्ही 7 आणि 8 इंचची सुद्धा इथं कटोरी काढू शकता. तर हे बघा या पद्धतीने मार्किंग करून घेतलं मी. आता साईड पार्ट उंची मोठी म्हणजे जास्त होती त्यासाठी बघा कटोरी आपल्याला खालच्या साईडने वाढवावी लागेल. तर इथं मी म्हणजे साईड पार्टपेक्षा कटोरी जी आहे ती अर्धा इंच एक्स्ट्राची घेतलेली आहे. तर बघू शकता एवढी आपण कटोरी खाली वाढवून घेतली आणि पहिली जी लाईन आखलेली होती तिला मी क्रॉस केलेला आहे म्हणजे आपल्याला कटिंग करताना लक्षात राहावं यासाठी. आता बघा जेवढे आपण इथं मार्किंग केलेलं आहे तेवढं इथं कट करणार आहोत. तर बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित इथं कट करून घ्यायचं आहे. तर बघा इथं या पद्धतीने कटोरीसुद्धा आपण कटिंग करून घेतलेली आहे. तर आता बघा इथं फोल्ड करून पाहूया आपण. तर हे पहा या पद्धतीने जर थोडंफार जर इथं एक्स्ट्राचं वाटत असेल तर ते इथं कट करून घ्यायचं आहे. तर बघा थोडंसं एक्स्ट्राचं होतं तर मी इथं कट करून घेतलं. तर इथं बघा 7.5 आणि 8.5 इंचची आपल्याला इथं कटोरी तयार झालेली आहे. तर आता बघा आपण जे पेपर पॅटर्न तयार केलेलं आहे तर ते इथं आपल्याला कापडावरती कटिंग करायचं आहे. तर सर्वात पहिले बघा मी इथं अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती पाठीमागचा जो पार्ट आहे तो बंद बाजूने ठेवलेला आहे. तर इथं काठोकाठ आपल्याला इथं पेपर पॅटर्न आहे ते ठेवायचं आहे आणि कटिंग करायचं आहे. तर आपण बाहीची कटिंग इथं पेपरवर पाहिली नाही कारण आपण कापडावरती डायरेक्ट पाहणार आहोत कटिंग कशी करायची. तर सर्वात पहिले बघा या पद्धतीने आखून घ्यायचं आणि मी पाठीमागचा पार्ट आहे तो आणि साईड पार्ट आहे तो इथं मी
कट करून घेतला. तरी बघा जेवढं इथं आपण मार्किंग केलेलं आहे तेवढंच कट करत आहोत. एक्स्ट्राची मार्जिन कुठेही एड न करता आपण जसं आहे तसं इथं कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथं बघा अस्तर आहे ते व्यवस्थित ठेवून घेऊया, कारण काठ जे आहे ते खालीवर आहे त्यासाठी. तर बघा या पद्धतीने मी व्यवस्थित इथं अस्तरचं कापड ठेवलं. त्याच्यानंतर या पद्धतीने आपल्याला कापडाची घडी घालायची आहे. तर बघा या पद्धतीने 4 पदरी घडी इथं बाहीसाठी आपण अशी या पद्धतीने घालायची आहे. त्याच्यानंतर बघा इथं आपण छातीची घडी 10 इंच घेतलेली होती, तर इथं बाहीची घडी आपल्याला 9 इंच घ्यायची आहे. म्हणजे 1 इंच छातीच्या घडीमधून मायनस करायचं आहे. तर बाहीची घडी इथं 9 इंच यायला पाहिजे. त्याच पद्धतीने इथं आपल्याला इथं कापडाची घडी घालायची आहे. तर पहा इथं 9 इंच बरोबर आलेलं आहे. आता इथं बघा बाही लांबी आहे ती 10 इंच आहे, तर 1 इंच इथं आपल्याला मार्जिन एड करायची आहे. तर त्यासाठी मी 11 इंचवरती मार्किंग केलं. तर दोघं साईडला 11 इंचावरती मार्किंग केलेले आहे. आणि इथं बघा आपल्याला आकार बाहीचा जो मुंड्याचा आकार आहे तो इथं 3.5 इंचावरती द्यायचा आहे. तर या पद्धतीने मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. वरती एक लाईन आखून घेऊया म्हणजे आपल्याला बाही कटिंग करायला सोपं जाईल. आता आतल्या साईडला बघा फिटिंगसाठी 2 इंच इथं मी मार्किंग केलेलं आहे. तर सर्व साईजसाठी 2 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा 1.5 इंचची आपल्याला 3 पॉईंट काढायचे आहे. तर बघा या पद्धतीने 3 पॉईंट आपल्याला 1.5 इंचावरती घ्यायचे आहे. तर पहिली मार्किंग केली त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि पुढचे जे 2 आहेत त्यांना वरच्या साईडने अर्धा इंच इथं मार्किंग करायचं आहे. आणि या पद्धतीने बघा जसं मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याच पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे बाहीला. तर बघा या पद्धतीने. तर बाही जोडताना तुम्हाला जर इथं कमी पडत असेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा बाही कटिंग करून पहा. आता बघा दंडघेर इथं 5 इंच होतं, तर त्याच्यात मी इथं 1.5 इंच मार्जिन एड करून 6.5 इंच घेतलेलं आहे. आता बघा बाही कटिंग करताना सर्वात पहिले वरचा जो मुंड्याचा आकार आहे तो कट करायचा. बाही ओपन करून पुढचा मुंड्याचा आकार कट करायचा. तर हे बघा सर्व पार्ट आपण इथं कटिंग करून घेऊया आता. तर सर्वात पहिले इथं क्रॉसपट्टी काढून घेऊया. तर हे बघा जसं आहे तसं इथं मी मार्किंग करून घेतलं, कारण आपण पेपर पॅटर्न तयार करतानाच एक्स्ट्राची मार्जिन एड करून पेपर पॅटर्न तयार केलेला आहे त्यासाठी. आता कटोरी बघा या पद्धतीने ठेवायची आहे. तर बघा या पद्धतीने जसं आहे तसं जसं मी दाखवते आहे तसं व्यवस्थित. आता बघा ही अशी या पद्धतीने चारी बाजूनी ओढली जाते. तर याच पद्धतीने आपल्याला कापडावर सुद्धा ठेवायची आहे कटोरी आणि व्यवस्थित इथं कट करून घ्यायची आहे. आता हा ब्लाऊज पीसचा कापड आहे तर त्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं. तर सरळ बाजू आणि उलटी बाजू पाहून घ्यायची. त्याच्यानंतर इथं सर्व पार्ट आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहे. तर बंद बाजू माझ्या साईडला ठेवली आहे, त्याच बाजूने बघा मी इथं पाठीमागचा जो पार्ट आहे तो ठेवलेला आहे. त्याच्यानंतर सर्व पार्ट एक एक करून मी इथं व्यवस्थित इथं कटिंग करून घेते. तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. धन्यवाद.